शुभ संध्याकाळ सर्वांना. आज आपल्याला बनवायची तांदळाची खीर. आज शुक्रवार आहे. तांदळाच्या खीरीसाठी लागणार आपण साहित्य बघूया. 2 चमचे बासमती चावल घेतलेला आहे, तांदूळ घेतलेले. शांत बसले. अरे थांब ना, एवढे तांदूळ घेतलेले आहेत आणि त्यात घालणारे आपण गरम पाणी. तांदळाच्या खीरीसाठीचं साहित्य. गरम पाणी केलंय आपण. हे बघा, आपण गरम पाणी केलंय. बिट्टू रेसिपी सांगणार आहे सगळी. हे बघा, थोडंसं कोमट पाणी केले, त्यात तांदूळ भिजत ठेवलेले आणि आता आपण खिरी बरोबर, तांदळाच्या खिरी बरोबर खायला पुरी करणार आहे. पुरीसाठी लागणारं साहित्य बघूया आपण. ते लागणारं साहित्य: चवीनुसार मीठ घेतलेले, 1 वाटी गव्हाचं पीठ, त्याच वाटीनं मैदा मोजून घेऊया, किंवा दुसरं जरी पात्र घेतलं मैद्यासाठी तरी चालेल. शांत बस करा. 1 वाटी मैदा, आणखीन 1 वाटी मैदा. मैद्यामध्ये पुऱ्या मऊ होण्यासाठी, चांगल्या चव येण्यासाठी थोडासा रवा, अर्धी वाटी रवा घेतलेला. हे बघा, आपल्या घरात किती व्यक्ती आहेत त्या व्यक्तीनुसार आपण पीठ घ्यायचं मोजून. आणि हा ओवा घेतलेला आहे. ओव्यामुळे काय होतं माहिती आहे का, पुरीची जी चव आहे ना, दाताखाली ओवाळल्यानंतर ती खूप छान लागते. कोणाला सोडा पुरी फुगण्यासाठी टाकणार असाल तुम्ही टाकू शकता. मी सोड्याचा वापर करतच नाही आहे पुरीला. आपण प्रमाण बघितलं: 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी मैदा, 1 किंवा 1.5 वाटी मैदा आणि 2 ते 3 चमचे रवा किंवा अर्धी वाटी रवा घ्यायचा. आणि हे सगळे पीठ आहे ना, साध्या आपल्या कोमट पाण्यात मळून घ्यायचं. हे बघा, आपला पिठाचा गोळा मळून झालेला आहे. छानसा असा सैलसर पिठाचा गोळा मळून ठेवला आहे मी. थोडंसं तेल लावूया त्याला. आणि हे पीठ पुरीला थोडंसं लावण्यासाठी घेतलेलं आहे. हे बघा, स्वयंपाकाला सुरुवात करण्याआधी म्हटलं 6:30 पावणे 6 झाल्यात. तुळशीत आणि देवघरात दिवा लावूया आणि नंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करूया. देवघरात दिवा लावून झालाय, म्हटलं आता तुळशीत पण दिवा लावून घेऊया. अजून तर उजेडच आहे. 6:30 पावणे 7 वाजलेत ना, तरी अजून उजेड आहे. तुळशीत दिवासा मस्त गॅलरीत लावला ना, वातावरण इतकं छान होतं ना बाहेरचं. हे बघा, हे बघा, तांदूळ आपण भिजत ठेवले. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य तांदळाच्या खिरीचं बघूया. हे ओलं खोबरं आहे, ते खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे करून घेऊया. आणि 2 वेलची मी घेतलेले आहेत. तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स असतील ना तर तुम्ही तेही घेऊ शकता. हे बारीक चिरलेलं मी खोबरं आहे. आणि तांदूळ आहे बघा, तांदूळसुद्धा चांगला फुललेला आहे. मी त्यातलं पाणी ओतले. तांदूळ पण एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा. आणि तांदूळ पण आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात आणि खोबरंसुद्धा मिक्सरला बारीक करून घेऊयात. तांदळाची बारीक पेस्ट करून झाली आहे बघा. खोबऱ्याचे जे तुकडे होते ते सुद्धा बारीक मिक्सरला फिरवून झालेले. आणि आपले जे वेलदोडे होते ते वेलदोड्याचे छोट्याशा खलबत्त्यात साखर थोडीशी टाकायची, वेलदोडे बारीक व्हायला, त्याची पूड करून ठेवली. कढई तापायला ठेवलेली आहे मी. हे बघा, कढई तापली. तूप टाकायचं. तूप टाकलं ना, आपला खोबऱ्याचा जो बारकी आहे ना केलेला खीस थोडासा तुपात भाजून घेऊ. तर तुम्ही ते पण टाका आणि थोड्याशा तुपात ते भाजून घ्या. तुमच्या चवीनुसार तुम्हाला कसं तूप हवं आहे. कोणाला जास्त प्रमाणात तूप आवडतं, कोणाला कमी प्रमाणात आवडतं. असं हे खोबरं असं आपण भाजून घ्यायचं. भाजून म्हणजे त्याला असं जास्त लालसर किंवा गव्हाळ रंगावर न्यायचं. थोडंसं त्याचा जो ओलसरपणा आहे ना तो थोडासा कमी झाला पाहिजे. गॅस बारीक ठेवा. थोडंसं असं परतून घेतलं की मी काय ड्रायफ्रूट्स टाकणार नाही आहे. 2-3 मनुके टाकलेले, ते पण थोडेसे हलवून घ्यायचे. त्यात टाकणार आहे आपण दूध. हे बघा,
त्यात आपण टाकणार आहे जे बारीक वाटण केलं ना आपण तांदळाच्या खिरीचं, ते तांदळाची पेस्ट टाकणार आहे आपण. त्यात थोडीशी रवळ राहिलेली आहे खाली, ती पण थोडं पाणी टाकून आपण घेऊया. नंतर मी मिक्सरचं भांडं धुवून थोडी खाली अशी रवळ आहे ना ती सुद्धा पूर्ण घ्यायची. थोडासा गॅस वाढवायचा, खीर अशी हलवत राहायची. शेवटला आपण जी केलेली ना वेलचीची पूड ते टाकूया. खीर सारखी एकसारखी हलवत राहायची पळीनं तिला, नाहीतर काय म्हणतात तांदळाच्या गुठळ्या होतात. गॅस वाढलेलाच आहे बरं का, गॅस काय मी कमी केलेला नाही आहे. तुम्ही किती लोकांना करणार आहे त्याच्यानुसार तुम्ही दूध घ्या. पावशरची सुद्धा होऊ शकते, अर्धा लिटरची सुद्धा होऊ शकते. ह्यात तुम्ही साईचा सुद्धा वापर करू शकता. साईमुळं काय होतं की खीर आहे ना आपली चांगली अशी घट्ट होती. हे बघा आता घट्ट होत आली. खीर का अशी बारीक बारीक तर उकळी आली की मी इथे 1 वाटी साखर घेतलेली, ती नंतर टाकायची. साखर टाकली ना की थोडंसं असं हलवत राहायचं. साखर टाकल्यानंतर तुमच्याकडे जर केशर असेल ना तर केशरच्या 2-3 तुम्ही काड्यासुद्धा टाकू शकता. माझ्याकडे केशर अवेलेबल होती, मी 2-3 काड्या टाकलेल्या आहेत. बारीक गॅस करायचा आणि ती जी साखर टाकली ती विरघळते दुधामध्ये. गॅस बारीक आचेवर खिरीला उकळून द्यायची. खीर आहे ना बारीक गॅसवर आपण पलीकडे ठेवूया आणि पुरी करून घेऊया. खिरीवर झाकण टाकूया आणि 5 ते 10 मिनटं तिला बारीक आचेवर उकळू देऊयात. हे बघा पुरीला लागणाऱ्या गोळ्या आहेत ना करून ठेवलेल्या. आपण खीर बघूया. खीर पण अशी चांगली घट्टसर झालेली आहे बघा. अशी हलवून घेऊया. अशी दाटसर झाली. खिरीचा गॅस बंद करूयात आपण आणि पुरी करून घेऊया पटकन. तुम्हाला जाड पुरी आवडत असेल तुम्ही जाड करा, पातळ करणार असेल तर पातळ करा. मी काय करते आधीच असं पेपरवर किंवा एका सुती कापडावर पुरी लाटून ठेवते. कढईवर मध्ये तेल तापाय ठेवले आपण. जाडसर अशा पुऱ्या करून ठेवते मी आधीच. फास्ट पण होतं ह्याच्यामुळे काय होतं आणि पेपरवर ठेवलं ना उन्हाळ्यामुळे काय होते पेपरला पुरी चिटकून राहते. त्यात मैदा गव्हाचं पीठ असल्यामुळे काय होतं ते पेपरला चिटकून. त्यामुळे सुती कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यावर करून ठेवायचं. आपल्याला पटकन तळणं आणि लाटणं होत नसेल पटपट तर असं आपण सुती कापडावर सुद्धा पुऱ्या लाटून ठेवू शकतो. किंवा एखादं आपलं पीस असतं ना आपण वापरतो त्याच्यावर जरी ठेवलं तर चालेल. मी प्रत्येक वेळेस असंच करते. चपाती असो किंवा पुरी असो उन्हाळा आला की हे पीठ पातळ होतं आणि चिटकण्याचं प्रमाण जास्त असतं आणि चिटकत असते पेपरला. त्यामुळे बघा अशा बारीक किंवा जाडसर पुऱ्या करून घ्यायच्या. सुती कपड्यावर ठेवल्या की होतात पटकन. अशा प्रकारे सगळ्या ह्या ज्या गोळ्या आहेत ना त्याच्यामध्ये पुऱ्या लाटून घेते. हे बघा माझ्या सगळ्या पुऱ्या लाटून झाल्यात आणि हो का मी म्हटल्यासारखं जवळ ठेवलं की चिटकतं. पुऱ्यांमध्ये पण थोडं अंतर ठेवायचं. गॅस आपण तेल मग अशी तापायला ठेवलेलं, गॅस थोडा आपण वाढवूया. तेल तापलंय की नाही बघण्यासाठी काय करूया एक छोटी आपण पिठाची गोळी ना त्यात ते टाकूया. हे बघा ते अशी फुलून वरती आली की समजायचं तेल तापलंय आपलं. मग अशी टाकलेली गोळी आहे ना अजून ती खालीच आहे म्हणजे तेल आपलं तापलं नाही. परत एकदा आपण गोळी टाकून बघूया. हे बघा गोळी अशी फुलून वरती आली समजायचं आपलं तेल तापलेलं आहे. मग आपण एक पुरी सोडू बघूया.
पुरी अशी हलवत राहायची. हे बघा अशी एकसारखी तिला हलवत राहायची. पुरी काय पातळ असते लाटलेली आपण किंवा जाडसर असते ती पटकन तळून निघते. हे बघा अशी त्याला थोड्या थोड्यावरती फोडे आल्या किंवा गव्हाळा रंग झाला की आपली पुरी तळलेली आहे. आपण दुसरी टाकून बघूया. हलकंसं त्या झाऱ्यानं तेल आपण हे करायचं झटकवायचं आणि घ्यायची. पुरी सोडताना काळजी घ्या बरं का, आपलं बोट त्यात तेल तापलेलं तेल असते, बुडायची शक्यता असते. कामाच्या गडबडीत आपण असतो, आवरायच्या भाजायची शक्यता खूप असते. तेल तापल्यामुळे काय होतं, पुरी पलटून बघायची सुद्धा गरज पडत नाही. पटकन मैद्याची असते त्यामुळे ती पटकन तळी जाते. हे बघा हलक्याशा हाताने आजच्या तेला सोडायची नाही तर तेल उडून भाजायची शक्यता असते. आपण अजिबात सोडायची एकही चिमट नाही टाकलेली तरी सुद्धा पुरी मस्त अशी टुम्म अशी फुगलेली. हे बघा हे झाली आपली एक बाजू पहिली. दुसरी बाजूने सुद्धा ती चांगली तळलेली जाते. अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या मी तळून घेते. हे बघा ह्या शेवटची पुरे सगळ्या अशा मस्त टमटमीत फुगलेल्या पुऱ्या आहेत ह्या. सगळ्या पडली थोडी करपली बरं का ही पुरी माझी शेवटची. गॅस तापलेला होता. हे बघा सगळ्या पुऱ्या अशा मऊ एकदम छान झालेल्या आहेत. हे बघा आपली खीर तयार आहे. थोडी दाटसर झाली आहे. तुम्ही वरून त्याला दूध पण घालू शकता. थंड झालं तर फ्रीजमध्ये ठेवून ती थंडसुद्धा तुम्ही खाऊ शकता. हे बघा देवघर दाखवण्यासाठी थोडासा नैवेद्य घेतलेला आहे. लक्ष्मी मातेला गुरुवार किंवा शुक्रवार किंवा मंगळवारी शेवायची खीर, तांदळाची खीर किंवा आपल्या रव्याची खीर तरी नैवेद्य दाखवला ना खूप घरात चांगलं असतं. आणि आपण जे आत्ता प्रमाण बघितलं आहे त्या प्रमाणानुसार तुम्ही खीर करा. गोड होती चांगली. तुमच्या चवीनुसार तुम्ही तिला गोड अजून टाकू शकता किंवा पिठी साखरसुद्धा तुम्ही करू शकता. आपल्याला जसं जमतंय तसं करत राहायचं. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ असतात त्याच्यानुसार जरी नाही जमलं जे आपल्याला जमलंय ते करत राहा आणि खात राहा. अजिबात कशाची काळजी करू नका की माझा पदार्थ चुकतोय किंवा मला येणार नाही. उन्हाळा जास्त आहे. माझ्या प्रत्येक यूट्यूबच्या मैत्रिणींना जे कोणी माझी व्हिडिओ बघते त्यांनी सगळ्यांनी आपली काळजी घ्या. उन्हाळ्यामुळं कसं गॅसजवळ आपल्याला हाताला चटका बसू शकतो, भाजू शकतो. उन्हाची तीव्रता खूप आहे. जेवढं शक्य होईल तेवढं संध्याकाळचा स्वयंपाक करून घेत जा आणि निवांत राहत जा. आणि उन्हाळ्यात सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या.